निधी वाटपावरून सदा सरवणकर यांनी खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये वाद होण्याची शक्यता आहे। सरवणकर नेमके काय म्हणाले त्यानंतर काय प्रतिक्रिया येतात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट आपण पाहूयात। मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात। माजी आमदार सदा सरवणकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। सरवणकरांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात। याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागलेले असताना अशातच आता माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त विधानानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। महायुतीमध्ये निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अधूनमधून खडाजंगी होत असल्याची चर्चा असताना हा वाद तिन्ही पक्षातील आमदार आणि मंत्र्यांनी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवलाय। त्यातच आता शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या या विधानानं आरोपांना बळ मिळालंय। सदा सरवणकर यांनी नुकतंच दादर माहीम परिसरात एक कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केलं। आपल्या माहितीसाठी सांगतो, मी पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळाले। सदा सरवणकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। सरवणकरांच्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। या विधानाचे राजकीय स्तरांवर पडसाद उमटताय। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावर टीका केली आहे, तर 20 कोटींचा निधी जातो कुठे असा सवाल महेश सावंत यांनी उपस्थित केला। सनदी मार्गाने महेश सावंत निवडून आला, लोकांनी त्याला निवडून दिलं। त्या सनदी मार्गाने आलेल्या आमदाराला 2 कोटी, 2 कोटी, पण त्या कोटीमध्ये पण जे कलेक्टर आहेत ते कलेक्टर वेळेवर MSDPचा जो फंड असतो तो कलेक्टर वेळेवर रिलीज करत नाही। अशा पद्धतीने गळचेपी चाललेली आहे आमदारांची। असे वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करत असतो आणि खरोखर माजी आमदारांना डेप्युटी सीएम किंवा सीएम यांच्या माध्यमातून 20 कोटी जर निधी मिळत असेल, हा 20 कोटी निधी जातो कुठे? जर पडलेल्या आमदाराला 20 कोटी आता मिळत असेल तर तो निधी विभागातला गेला कुठे याची सकल चौकशी विधानसभा अध्यक्षांकडून करावी, नाहीतर हा निधी अर्ध्यापेक्षा जास्त स्वतःच्या खिशामध्ये भरतील। सदा सरवणकर यांच्या या विधानानं महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याआधी देखील विरोधकांनी सरकारवर निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला होता। आता एका सत्ताधारी नेत्यानंच केलेल्या विधानानं विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे। यावर आता सदा सरवणकर काय स्पष्टीकरण देतात आणि सत्ताधाऱ्यांकडून सरवणकरांच्या वक्तव्याची कशी पाठराखण केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।